एकतर हे खूप जास्त टाईट माउंट केला मी माझी टँक बॅग, त्यामुळे ना खोलायला एक स्ट्रगल होतं. बट ये ट्रक्स हमें रोक नहीं सकते, ये बस हमें धीमा कर सकते. समोर कॅमेरा लावला तर मित्रांनो सांगा कसं वाटतं तुम्हाला समोरचा पॉईंट ऑफ व्ह्यू. मजा येते की नाही एक अलग POV बघण्यामध्ये. व्हॉट अ सनराईज, व्हॉट अ सनराईज. बघा मित्रांनो हाजीरा पोर्ट आहे, इकडनं आपण एंटर करतोय. हे बघा मित्रांनो सोमनाथचं दर्शन करा, सोमनाथ ज्योतिर्लिंग. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. तर फॉर द 2026 जी अजूनपर्यंत आपली बाईक राईड झाली नव्हती, तर फायनली आपण 2026ची आपली पहिली लाँग राईड करायला आज सुरुवात करतो आहे. तर आज तारीख आहे 18. तर आत्ताबरोबर 12:40 झाल्यात आणि आता आपण निघतो आहे खूप मोठ्या राईडवरती, जी राईड जाणार आहे टुवर्ड्स गुजरात. तर हा रूट आपण आजपर्यंत केला नाही आहे, सो दिस इज न्यू चॅलेंज फॉर अस. आणि या राईडमध्ये आपण करणार आहोत सोमनाथ. तर सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे जे आपण आता व्हिजिट करायला जाणार आहोत राईडवरती. तर रात्रीचे 12:40 झालेत, इकडून आपल्याला सुरतला पोचायचं आहे. बाकी पूर्ण प्लॅन तर मी तुम्हाला ऑन द बाईक सांगतो. तर चला भेटूया आपण आता बाईकवरती. फक्त मी टेल बॅग घेतली आहे आणि टँक बॅग, दॅट इज इनफ, कारण की ही राईड आपली खूप मोठी तर नसणार आहे. सो दिस इज हाऊ हर बाईक इज लुकिंग राईट नाव. तर निघूया आपण, कारण की आता मला फ्यूल ब्रेक पण घ्यायचा आहे. म्हणजे मी फ्यूल लिटरली टँक पूर्ण खाली आहे, तर एकदा टॉपअप करूया आणि मग त्याच्यानंतर निघूया. या राईडमध्ये अजून एक मेंबर आहे, तर ते तुम्हाला मी बाईकवरती सांगतो. तर मित्रांनो इट्स 12:45, आज आहे 19 जून आणि आपण निघालो आहे एका क्रेझी डेस्टिनेशनवरती. गेस, मी तर तुम्हाला आधी सांगूनच टाकलं आहे तसं. तर आपण चाललो मित्रांनो गुजरातला. गुजरातमध्ये सोमनाथ जे सगळ्यात पहिलं ज्योतिर्लिंग मानलं जातं. सो अ जर्नी टू द फर्स्ट ज्योतिर्लिंग बिगिन्स नाव. आता तर तुम्हाला मी एकटाच दिसतो आहे, पण पुढे मला साईनाथ जॉईन करणार आहे. बाय द वे साईनाथ बोरिवलीमध्ये आहे, सो ही विल कनेक्ट मी फ्रॉम देअर आणि तिथून पुढे आम्ही दोघंच असणार आहोत. ॲक्च्युली प्लॅन वॉज टू गो अलोन, सोलो राईड, बट देन साईनाथ वॉज व्हेरी मच एक्सायटेड आणि समहाऊ वी मॅनेज रेस्ट ऑफ द थिंग्स. त्याच्यामुळे ही इज ऑल्सो जॉईनिंग अस. राईड इज नॉट लाईक 1 वीक 10 days जसं उत्तराखंड होतं तसं तर नाही आहे. दिस इज जस्ट 3 days 4 days राईड. तर सुरुवात झाली आहे आपल्या ह्या राईडसाठी. मी खूप जास्त एक्सायटेड आहे. थोड्या वेळा आधीपर्यंत थोडासा नर्वस होतो मी, म्हणजे लिटरली निघेपर्यंत आय वॉज व्हेरी मच नर्वस, कारण की मी एकटाच निघतो आहे. इवन दो साईनाथ इज देअर, बट दिस इज लाईक 900 kilometers, क्लोज टू 800-900 kilometers इन वन गो. तर दिस इज चॅलेंज फॉर मी. पहिल्यांदा आपण 800 to 900 kilometers करणार आहोत. लेट्स गो, लेट्स गो. आता तर तसा रात्रीचा वेळ आहे. आय डोंट नो कायच तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये. थोड्या वेळ ब्लॉग करेन, जसं सनराईज होईल तेव्हा ब्लॉगला परत एकदा कंटिन्यू करेन. फ्यूल ब्रेक घेऊया आपण. कोई है? मॅप्स वगैरे तर काय लावलं नाही, बिकॉज बोरिवलीपर्यंत इनफॅक्ट आपल्याला आता सुरतला जायचं आहे. सुरतपर्यंत तर रस्ता स्ट्रेट, विच वी नो. एकतर हे खूप जास्त टाईट माउंट केला मी माझी टँक बॅग, त्यामुळे ना खोलायला एक स्ट्रगल होतं. तर फ्यूल अप तर केलेलं आहे मी. याच्या आधी 2 किलोमीटर मॅक्सिमम चाललो असेल पेट्रोल पंपपर्यंत घरापासून, आणि पेट्रोल भरेपर्यंत लिटरली पूर्ण भिजून गेलो मी घामाने आतून. थँक्स टू द गिअर्स, थँक्स टू गिअर्स फॉर माय सेफ्टी टू. फॉग लॅम्प्स आपण यूज करू शकत नाही मुंबईत आहे तोपर्यंत. मुंबईच्या बाहेर निघालो की यूज करूया, तोपर्यंत थोडंसं आरामात. मित्रांनो कसं काय, जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, तर या राईडसाठी यार जे तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे हे बघून तर तुम्ही सबस्क्राईब करायलाच पाहिजे नक्की. आता हा ब्लॉग पूर्ण एक ब्लॉग मी टाकीन पूर्ण सोमनाथ पोहोचण्यापर्यंतचा, की 2 पार्टमध्ये येईल, कारण की राईड तर खूप जास्त मोठी आहे.
बघूया राईडमध्ये अशा एक्साइटिंग गोष्टी होत आहेत का. आय एम 100% 200% पॉझिटिव्ह. आपल्याला काय टेन्शन नाही, आपण ही राईड एकदम पद्धतशीर करणार, एकदम दिलखुश. शेवटी आपण चाललोय अशा डेस्टिनेशन वरती की आपल्याला कसं काय एनर्जी फील नाही होणार. आपण चाललो मित्रांनो सोमनाथ, दॅट टू ऑन बाईक, दॅट टू फ्रॉम आवर होम, फ्रॉम मुंबई. कसलाच एक्साइटिंग आहे. जेव्हा जेव्हा पण आपण असं ऑफिस संपलं, 2-3 दिवस मिळाले, बाईकवरती राईड करायला जायला मिळतं, एवढं भारी लाईफ आहे ही. म्हणजे जर हे करायला मिळतं तर काय कंप्लेंट करणार आपण लाईफ पासून. अजून वीकेंड आया नाही निकलो, आपण तर फुल टाइम राईड करू शकत नाही, और सिच्युएशन डझंट अलाव अस. पण जेव्हा जेव्हा वेळ मिळतोय, वी आर मेकिंग 100% शुअर की आपण राईड करूया आणि आपण राईड करणार. तुम्हाला आउटपुटमध्ये काही फरक वाटतोय की नाही मित्रांनो. कारण की आपण परत एकदा वन्स अगेन ऑन पब्लिक डिमांड DJIचा माईक परत घेऊन आलोय. इवन तो आपल्या पहिल्या माईकमध्ये मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आला, त्यामुळे तो माईक युजलेस झाला. बट नाव वी हॅव अनदर DJI माईक. अजून एक माईक घेतलाय आणि त्याचंच आउटपुट तुम्ही आता ऐकताय. आणि आय होप की जो माझा ऑडिओ आउटपुट आहे ते ऐकून पण तुम्हाला मजा येत असेल. वो दे बघा टेक ऑफ. सी, लाईट्स आपल्याला यूज करायला मिळत नाहीत आणि आपण एवढे ॲडिक्टेड झालो ना लाईट्सला. जो कम्फर्ट झोन आहे लाईट्स नंतर यूज केल्यानंतर, त्यामुळे ना थोडंसं कॉन्शियस एकदम होत आहे. मी थोडंसं कॉन्शियस होऊन चालवलं. त्यामुळे कारण की एखादा खड्डा झटकन एकदम आपल्याला जोरात झटका देईल. तरी आपल्या बाईकवरती एकदम डेलिकेट गोष्ट नाही आपली विंडशील्ड, त्यामुळे तिची काळजी घेण्यासाठी आपल्याला पण थोडंसं बाईकला पण सांभाळून घेण्यासाठी हे सगळं करावं लागतं. फक्तच रगडवू नाही शकत ना आपण बाईक. एअर प्रेशर तर चेक नाही करून घेतलं मी टायरचं, बट आय डोंट थिंक हवा कमी असेल. न्यू टायर्स ऑन द बाईक. बघताय मित्र 1:15 वाजलेत, पण मुंबईचे रस्ते आणि मुंबईची ट्रॅफिक. आज आहे थर्सडे, म्हणजे ऑलरेडी फ्रायडे चालू झालाय. 1 वाजलेत. सो इट्स फ्रायडे ऑफिशियली. 410 रेंज होती, 410, आणि आता रेंज झाली आहे 430. वाढत चालली आहे. वाव, आरामात क्रूज करतो ना आपण. ट्रॅफिक अजून फेसच नाही केली आहे. आता मेन थोडंसं क्वेश्चन मार्क एक आहे की आपण रात्री निघाल्यामुळे ना आपल्याला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती ट्रक ट्रॅफिक भेटू शकते टुवर्ड्स गुजरात. त्यामुळे ट्रक ट्रॅफिक आपल्याला भेटायचे चान्सेस आहेत. बट ये ट्रक्स हमें रोक नहीं सकते, ये बस हमें धीमा कर सकते हैं. ॲज पर माय नॉलेज मुंबईच्या बाहेर रस्ते चांगले आहेत. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पूर्ण बनला आहे, कारण की बरेच वर्ष अंडर कन्स्ट्रक्शन होता आणि त्या कारणामुळे सुद्धा आपण आजपर्यंत ह्या हायवेने कधी राईड नाही केली. कारण की एकदम खराब जास्त रस्ता होता आणि ट्रॅफिक वॉज अनदर रिझन. बॅकअपसाठी बॅगमध्ये प्रोटीन बार्स ठेवले जर इन केस, कारण की आपण नाईट राईड करणार आहोत. त्यामुळे आणि मेजॉरिटी ऑफ द टाइम आपण म्हणजे नाईट राईड खूप आहे या राईडमध्ये. आपण चाललोय, येताना पण इनफॅक्ट आपल्याला रात्रीच राईड करायचं आहे. डिस्क्लेमर, इफ यू आर नॉट प्रोफेशनल, don't ride in night. If you don't have experience or if you don't have experienced riding partners, दिन में चलना कभी भी सेफ होता है, कुछ भी हेल्प मिल जाता है. मोरया. चलो, हर हर महादेव. तर आता सायनाथ भेटला आपल्याला बोरिवलीमध्ये. आपण इंटरकॉम्स आपले कनेक्ट केलेत आणि आपण निघालोय टुवर्ड सुरत. तर मी 2 बंजी आणले होते, झेप्टोवरून ऑर्डर केले होते और इन्स्टामार्ट. बीप बीप. तर त्यातली एक बंजी मी लावून आलो होतो, तर बॅग पुढे पुढे सरकत होती, त्यामुळे मी दुसरी बंजी लावली आता. आणि दुसरी बंजी लावता क्षणीच तुटून गेली, त्यामुळे ठीक आहे. आणि आता मी पहिल्यांदा फॉर द फर्स्ट टाइम समोर कॅमेरा लावला. तर मित्रांनो सांगा कसं वाटतं तुम्हाला समोरचा पॉईंट ऑफ व्ह्यू. मजा येते की नाही एक अलग POV बघण्यामध्ये. थोडासा मी टेन्शनमध्ये, एकदम हलका हलका खरं सांगू तर, कारण की मी कधी तिथे माईक माउंट नाही केलाय, सॉरी कॅमेरा.
आणि आता कॅमेरा बघतो ना समोर तर असं हलताना दिसतं थोडा थोडा, तर भीती वाटते की कॅमेरा पडायला नको म्हणून. सो सायनाज फायनली एक्सायटेड आहे की नाही भाई? रात्रीची वेळ आहे, कॅमेरा समोर माउंट केला मी. आय होप तुम्हाला थोडंसं विजिबिलिटी चांगली असेल. सध्या तरी आम्ही बघा बोरिवली क्रॉस करतोय, म्हणजे क्रॉस केलंय ऑलरेडी. नॅशनल पार्कवाला ब्रिज पाठीच गेला, तिथेच आम्ही भेटलो. तिथे पोलीसवाले पण आले विचारायला की काय करताय. अगेन माझा कॅमेरा बंद होता. कुठे चाललाय एवढ्या रात्री रस्त्यावरती उभे हायवेवरती? त्याला सांगितलं की सर आम्ही सोमनाथला चाललोय. जेव्हा सोमनाथला सांगितलं तेव्हा ही वॉज लाईक बाईकवरती? म्हटलं हो, हे काय बाईकवरतीच चाललंय. तर त्याने नो क्वेश्चन्स आस्क्ड आणि निघून गेला. आपण चाललोय त्याच्या डिवाइन जागी की आपल्याला कोणतीच एनर्जी, कोणतीच निगेटिव्ह एनर्जी आपल्या आजूबाजूला नसणार आहे. हा टोल नवीन झाल्यापासून मी फर्स्ट टाइम येतो इकडून. साइनाथ राइट से मैं फर्स्ट टाइम आ रहा हूँ रे टोल पे नया बनने के बाद. वाइजर बंद किया तो अंदर हालत बेकार हो रहा है रे हेलमेट के अंदर. अभी तो 3 शुरू भी नहीं हुआ है. हा हेल्मेटचा वायझर खोलल्यावर तेवढं भारी वाटतं ना, मस्त थंडगार हवा लागतं तोंडाला. फक्त कसं आहे की डोळ्यामध्ये धूळ जात राहते, तर तोच एक इश्यू आहे. पण बाकी सगळं तर बाकी सब ठीक, बस चल रहा है. अजून एक कॅमेरा असता तर तुम्हाला सेम टाइम समोरचा पण पॉइंट ऑफ व्ह्यू दाखवला असता. जो है उसी में खुश रहो, लाइफ जियो. एक भगवान ने लाइफ दी है, इंसान चाहे जो कुछ सब कर सकता है. देयर इज नो लिमिटेशन, इट्स ऑल इन युअर हेड. तर मित्रांनो, आता वाजल्यात रात्रीचे 4:04 झाल्यात आणि आम्ही 200 किलोमीटर, एक्झॅक्ट 201 किलोमीटर कवर केलं आहे. आणि 4 वाजल्यात बरोबर सकाळचे. ऑलमोस्ट 3 तास, 3 hours 15 minutes लागले आपल्याला वलसाडला पोहोचण्यासाठी. करंटली वी आर इन वलसाड. आणि आता इकडे थोडासा अर्धा पाऊण तासाचा ब्रेक घेतो आहे, कारण की पूर्ण बॅक आणि लोअर बॅक वगैरे पूर्ण पाय वगैरे जाम झालेत आणि थोडीशी अशी झोप पण फील होते. तर त्यामुळे एक अर्ध्या तासाचा एक ब्रेक घेतो आहे, कारण की आमचा अरायवल 7 वाजता दाखवत होता, पण आता अरायवल दाखवतो आहे 6:15, 6:15. सो दिस हाफ ॲन आवर विच वी हॅव अर्न्ड, जे आम्ही आता रेस्ट वगैरे करू शकतो. जर भूक लागली तर काहीतरी खाणार. छोटासा एक राजस्थानी धाबा आहे इकडे. मीनवाइल सायनाथ इज हियर फाइनली विथ अस. सायनाथ, सोमनाथ के लिए एक्साइटेड है कि नहीं भाई? बहुत एक्साइटेड है भाई. कैसा लगा 200 किलोमीटर? क्रेजी था, मस्त. 110, 100 में क्रूज करने में ना इतना मजा आया ना. तो ये अभी का अपडेट है. तो अभी जो भी है, अभी थोड़ा सा रिफ्रेश होते, थोड़ा सा ब्रेक लेते, एक नैप्स वगैरह, पावर नैप, नॉट नैप, पावर नैप अगर मिला लेने को हुआ तो फिर ले लेंगे. और थोड़ा सा बैक स्ट्रेचिंग वेचिंग करके चाय वगैरह पी के यहाँ से निकल जाएंगे. What a sunrise! What a sunrise! सकाळ झाली पण हायवेवरती ट्रक्स आर कंटिन्यूस. तुमचं पण लक्ष त्या सनराईजकडे जात आहे का मित्रांनो? माझा तर सारखा जात आहे. एवढा भारी सनराईज होत आहे. हळूहळू ती विंडो मोठी होत चालली असं वाटतंय. लिटरली तुम्ही पण सांगा की असं वाटतं खिडकी उघडली आहे, त्यातून ऊन येते बाहेर. यांचा वेगळाच रोड रेस चालू आहे. हेवी ड्रायव्हर्स आहेत ॲक्च्युली. जय जलाराम. थोडं तर गुजराती वाचायला येतं आपल्याला, पण मराठी सारखंच आहे लँग्वेज. जे तिकडे बघायची ढाब्यावरती ड्रायव्हर्स भेटले ना, त्यातला एक जण मला विचारत होता की ये सब करके क्या मिलता है, कितना कमाते हो हे सबसे. तर काय सांगायचं त्याला मी बोललो की ये सब कमाने के लिए नहीं कर रहे, ये सब मज़े करने के लिए कर रहे. ये मेमोरीज कमा रहे हम फिलहाल, तो पैसे नहीं कमा रहे इससे कुछ. चिखली 3 kilometers लेफ्ट अँड सुरत 66. हे बघा, घुसलाय भाई, घुसलाय.
नाईस वन. दहिसर जर कन्सिडर केला तर हा 4th टोल आहे ऑफिशियली. सगळंच गुजरातीमध्ये लिहिलं तर आपल्याला जर काय समजत नाही. सुरत दहिसर हायवे टोल प्राइवेट लिमिटेड, बट लोकेशन तो कुछ लिखा नहीं है. फाइनली वी कैन सी सम गुजरात पुलिस. यस चल तू आराम से क्यों चल रहा है. टॉप्स अपने लिए नहीं है, दिस आर फॉर हेवी व्हेकल्स. एवढे सारे पेट्रोल पंप एकाच जागेवरती 3 पेट्रोल पंप. वेलकम टू गुजरात. आणि सगळेच पेट्रोल पंप बंद आहेत. हा एक चालू आहे फक्त. काय करतोय थोडंसं रेव करायला, थोडंसं आता डिस्टन्स फटफट कव्हर करायला, कारण की पावसाचा भरोसा नाही आहे. चान्स तर घेऊ शकत नाही. इकडे बघून तर असं वाटतं की बऱ्यापैकी चांगला पाऊस झाला आहे इकडे. तर पूर्ण ओलं झालं सगळं. फॉगीचा क्लायमेट झाला. हे तर बिलकुल एक्सपेक्ट केलं नव्हतं आम्ही. जे मुंबईमध्ये ऊन आहे, गरमी आहे, पावसाचे काही चान्सेस नाही आहेत. आणि जस्ट 272 किलोमीटर्स फ्रॉम मुंबई असं टेरेन आहे, असं क्लायमेट आहे. रस्त्याच्या साईडला पाणी भरलं आहे लिटरली थोडं, विच मीन्स गुड इनफ अमाऊंट ऑफ पाऊस झाला इकडे. हे बघा कंट्री साईड. पहिली वेगळी रिक्षा दिसली आहे थोडीशी, ग्रीन येलो. आता लेफ्ट येणार आहे मित्रांनो. आपण लेफ्ट घेणार आहोत सुरतसाठी. साईनाथ लेफ्ट है, थोड़ा आगे से, मतलब हाईवे एग्जिट करना है अपने को. वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे का सफर यहाँ तक ही था. याच्या पुढे आपण दुसरा हायवे घेतो आता. तर मित्रांनो आपण पोहोचले समवेअर क्लोज टू सुरत और समवेअर इन सुरत. आणि हा लेफ्ट दाखवतो आपल्याला. हे कन्सेप्ट बघा मित्रांनो, वॉटर कॅनल आहे हायवेच्या मधोमध. जाताना 2 लेन आहेत, येताना 2 लेन आणि मध्ये वॉटर कॅनल आहे. आणि सोबत एक कंट्री साइड रोड्स. हे बघा भारी आहे की नाही व्ह्यू. काय आहे ना हे, म्हणजे काय आहे, काय बघतोय आपण यार. मस्तच. थोडस गुगल मॅप्सने आपल्याला ट्रिक केलं, त्यामुळे आपण आपला रिरूट करतोय परत. आता इकडून आपण आलो, गुगल मॅप शोड दिस राईट, आणि आता इकडून रॉंग दाखवतोय, तर आपण परत चाललो त्याच रोडला. हा वाला राईट होता, पाठचा सुरत दिंडोली राईट. आणि आता जसं की तुम्ही बघू शकता 7:15 झालेत, तर सगळे लोक रस्त्यावर उतरले दादा. बाईक वगैरे आता खाली नसणार, आता पूर्ण गर्दी भेटणार आपल्याला रोडवरती. कब से ब्लू यूनिफॉर्म ही देख रहा हूँ मैं. एक ही स्कूल है लगता है बहुत फेमस. मला आठवतं की फक्त महाराष्ट्रामध्येच फिमेल रायडर्स खूप जास्त आहेत, बट आय कॅन सी इन गुजरात नाव एवढे फिमेल लोक म्हणजे बाईक स्कूटी चालवत आहेत. हा मस्त बम आहे ना. आता माझे एकदम शून्य झालेत, शून्य. आपण आता हजिरा पोर्ट जवळ आलो आहे गाईस, आणि हार्डली 15 किलोमीटर्स आहे यार. स्पीड लिमिट 40 आहे आणि स्पीड कॅम्प्स एवढे आहेत ना, म्हणजे आता या हायवेवरती कसं काय 40च्या स्पीडला चालवणार. एवढा भारी रस्ता तुम्ही दिलाय. डोळ्यामध्ये ना खूप जास्त माती गेल्या, त्याच्यामुळे आता डोळ्यात ना चुरचुरत आहेत. डोळा वायझर ओपन ठेवला होता, कुठेतरी ना 5 मिनिटात थांबून जरासं क्लीन करायला लागतील आपल्याला डोळे. आणि आपला फेस वॉश पण आ गए, मतलब अपन देख ना समंदर के पास तो आ गए अपन. सामने पोर्ट, ये पोर्ट का एंट्री है रे, इसलिए वो चेकिंग था शायद. तर मित्रांनो आपण पोचलो आहे हजिरा पोर्टला. टाइम चेक इट्स 8:13 राईट नाव. जस्ट एक वॉटर ब्रेक घेतला, पाणी वगैरे पिलो जरासं, आणि चाललो आता. हार्डली 10 किलोमीटर्स राहिलं.
प्युअर फेरी. आणि फेरीनंतर आपल्याला परत करायचं 270 किलोमीटर्स. सो लेट्स सी. आता तर सध्या आपण पोर्टच्या रोडवरती आहे. As you guys can see, everyone is going to their job. It's Friday morning, 8 o'clock. आताशी ऊन आलं 8 वाजता, 8:30 वाजता ऊन आलं. अजूनपर्यंत क्लाउडी आहे. हे बाजूला बघताय तुम्ही मस्त पाणी आपल्यासोबत बॅक वॉटर्स. आणि त्या साईडला तिकडे पाऊस चालू आहे. कॅमेरामध्ये तर दिसणार नाही. निपॉन स्टील हजीरा रोरो 7 किलोमीटर्स. खूप मोठे मोठे प्लांट्स दिसतात इकडे, मोठ्या मोठ्या चिमणी. अजूनपर्यंत तर क्लायमेटने आपले खरं रूप दाखवलं नाहीये. ना एक्स्ट्रीम पाऊस ना एक्स्ट्रीम ऊन. क्लाउडी ठेवलं आमच्यासाठी लाईट एकदम. त्यामुळे काय पेन हॅसल तर फील नाही झालंय. फायनली आजचा दिवस आहे ज्या दिवशी आपण सोमनाथ मध्ये पोहोचणार आहोत मित्रांनो. आर यू गाईज एक्साइटेड? अजून पण खूप लांब आहे, 270 किलोमीटर आफ्टर क्रॉसिंग फेरी. फेरी आता आपली बाय द वे 100 किलोमीटर्स आहे. 98 to 100 किलोमीटर्स कव्हर करते. इट टेक्स अराउंड 4 to 4.5 hours. 4-4.5 तासात आपण पोहोचून जातो अदर एंडला. 100 किलोमीटर्स कव्हर केल्यानंतर न्यू मार्शलिंग यार्ड. फुल KGF की दुनिया. ग्लोव्स काढला तर माझ्या रिस्टवरती ना पेन यायला लागलं. आपली रिस्ट अजून पण 100% स्ट्रेंथवरती नाही आहे, तरी पण आपण एवढी मोठी राईड करायचं डिसाईड केलंय फक्त विल पॉवरवरती. ये देख हजीरा रोरो 2 किलोमीटर्स मोर. यहाँ से राइट से या यहाँ से? भूख लग गया है यार अभी अचानक से एकदम. अभी तक तो ये धूप परेशान नहीं कर रही है, बट शायद बाद में करेगी. ये देख इधर से लेफ्ट ट्राई करो. रोड टर्मिनल यही लेफ्ट है, यही लेफ्ट है. यस सर. यहाँ से लेफ्ट ले लो, आगे कार्रवाई का बोर्ड लगा वहाँ से राइट साइड. ये यहाँ से सीधा? हाँ, लेफ्ट लेके सामने आगे कार साइड. ओके सर, थँक यू. कार वे टू व्हीलर वे दोनों भी यही आहे. समजून घ्या आपल्या ब्लॉग मध्ये मित्रांनो. जर तुम्हाला हजीरावरून जामनगरला जायचं असेल, सोमनाथला जाताना जर बाय रोड हा रूट घ्यायचा असेल तर दिस इज द प्रोसेस ज्याच्यातून आम्ही चाललोय. तर हे बघा, तुम्हाला इकडे तुमचं तिकीट दाखवल्यानंतर तुमचं एक ID कार्ड दाखवायचं आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर हे लोक बॅच बघणार आपल्या हाताचा. हे बघा मित्रांनो, मोमेंट ऑफ ट्रुथ इज हिअर. हे बघा मित्रांनो, हजीरा पोर्ट आहे. इकडनं आपण एंटर करतोय. ये देख इधर पर्ची देना है येलो वाला. यस सर, यस सर. हे बघा मित्रांनो, इथे ट्रक्स आहेत एवढे सारे लोडेड आहेत आणि लिटरली लोडेड आहेत. खूपच स्टीप इन्क्लाइन होता हा. आणि तर आता आपण बाईक वगैरे पार्क केली, प्रॉपर सेट वगैरे केली आणि फक्त जसं तुम्ही बघताय माझ्याकडे माझी टँक बॅग आहे ज्याच्यामध्ये सगळे गॅजेट्स आहेत. त्यामुळे ती बॅग आणि आपला हेल्मेट घेऊन चाललो आहे वरती. तर स्लीपर क्लास बुक केला, तर बघूया स्लीपर क्लास कसा आहे. आता साया पण आला. मी दोघांनी हे बरोबर एकमेकांच्या पाठीपुढे बाईक्स पार्क केलेत. तर तुम्ही बघू शकता इकडे ट्रक्स वगैरे किती पार्क आहेत. इथे तर 2च आहेत फक्त दिसत आहेत, पण खाली पूर्ण इकडून एंट्री आहे. इकडे चेकिंग वगैरे करायला लागते. चेकिंग करून भेटूया. चेकिंग वगैरे केली आहे बॅगमध्ये. असं काही चेक वगैरे केलं नाही, फक्त झिप ओपन करून बघितली. दॅट वॉज इट. आणि आता आपण चाललोय आतमध्ये क्रूजमध्ये. तर असा काहीतरी सीन आहे इकडे. नो आउटसाइड फूड अलाउड ॲज पर माय नॉलेज. इकडून एंट्री आहे. So this is how the cruise looks like. इकडे स्लीपर आहे.
स्लीपर है ऊपर नहीं लिखा हुआ S12। आ गया मैं इधर है इधर हाँ चल 42 1 है कि 1 to 40 है, चल ना यहाँ पे ही है। अभी 1 किधर है थोड़ा डिफिकल्ट है ढूंढना। तर मित्रांनो टाइम चेक इट्स 2:15 राईट नाव आणि आम्ही निघालो जेटीमधून बाहेर पडतोय जसं की तुम्ही बघताय। आणि ॲक्च्युली ही फेरी 1 तास डिले झाली म्हणजे 1 वाजता पोहोचते जनरली, बट आज ही पोहोचली आहे 2:15 वाजता। तर आमचं थोडंसं मिसकॅल्क्युलेशन झालंय, बट आता आपण जाऊया बाहेर निघूया अँड लेट्स रीच सोमनाथ। हो वेव्स तर खूप जास्त स्ट्रॉंग आहेत। रुक जा, इसको जाने दे सायनाथ। मस्तपैकी लोखंडाचा ब्रिज आहे। आता तर मी कॅमेरा हँडल बारला माउंट केला, त्यामुळे तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती नाही। हो काय विंड ब्लास्ट आहे। अरे भाई पूरा बाइक वॉबल हो रहा है, विंड ब्लास्ट है, बहुत ज्यादा विंड ब्लास्ट है। एवढी जास्त हवा आहे मित्रांनो, एवढी जास्त हवा आहे की लिटरली बाईक अशी झाली। आता ऊन आता म्हणजे बोट मध्ये तर खूप बेकार ऊन वाटत होतं, बट नाव इट फील्स बेटर म्हणजे ऑन द बाईक तरी। आणि आमचे नॅप्स वगैरे झालेत, वी आर फुल्ली एनर्जेटिक। आता आपल्याला इकडून करायचे 270 किलोमीटर्स माय फ्रेंड्स, विच इज शोईंग अराउंड क्लोज टू 5 hours। आणि अज्युमिंग रस्ते खूप चांगले आहेत कारण की मॅप खूप फास्टर टाइम दाखवतं। तर कसं काय वाटतंय हा नवीन POV तुम्हाला? आता तर डे टाइम मध्ये, रात्री पण थोडेसे शॉर्ट्स घेतले मी, बट रात्री तर काय दिसत असेल। आय होप आता तुम्हाला मस्त दिसत असेल। वायझर मेन होलं, कॅन यू सी मी? यू कॅन सी मी। तर सोमनाथ आहे, 262 दिसतंय, तर खोडलेलं वगैरे। अरे यार ऊन असं आहे की मला माझा आतला ब्लॅक वायझर ऑन करावा लागेल। तर आपण प्रॉपर गाव साईडला आलो आता, म्हणजे पूर्ण कंट्री साईड रोड्स आहेत। तुम्ही थोडेसे कंट्री साईड रोड बघा। आता मी पण कॅमेराचा अँगल चेंज करतो। तर इथे तुम्ही बघू शकता गोगा एंट्री गेट आहे। तर मला गुजराती तर पूर्ण रीड नाही करता येतं आणि आपल्याकडे टाइम पण नाही, सो लेट्स गो। आपल्याला फ्यूल अप एकदा करायचं आहे आणि मे बी लंच ब्रेक घ्यावा लागेल, कारण की रात्रीपासून वी हॅवंट हॅड एनिथिंग मच। मी फक्त थोडेसे पोहे खाल्ले फेरीमध्ये, त्यात पण ॲसिडिटी झाल्यामुळे मला जास्त काही खाता नाही आलं, थोडंसंच खाल्लं। आणि आय गेस मुंबईमध्ये खूप तुफानी पाऊस चालू आहे सध्या। तर स्टोरीजमध्ये बघतोय तर दिसतंय की मुंबईमध्ये तुफानी पाऊस आहे, पण इकडे तर ऊन आहे। वी डोंट एक्सपेक्ट पाऊस ओव्हर हिअर, कारण की आम्ही प्रॉपर सगळेच रेन कवर्स नाही आणलं, तो इश्यू आहे। म्हणजे आहे बऱ्यापैकी, पण 100% वॉटरप्रूफिंग नाही सध्या आपल्याकडे, त्यामुळे रेन विल बी शो स्टॉपर। सो गो माता। हा हे जे गावाकडचा मातीचा सुगंध आहे ना, कुठेही जा, माझा वास आहे ना पूर्ण नॉस्टॅल्जिक आहे। इकडे तर यार इंग्लिशमध्ये नावच नाही आहे कोणत्या गावांची। आता हे जनरली नॅशनल हायवेला असतात, आपण नॅशनल हायवेला तर नाही आहे। तुम्हाला माझा आवाज किती आहे तर माहिती नाही, कारण की एवढा जास्त विंड ब्लास्ट आहे की मी काय बोलू। हे बघा तिकडे सॉल्ट पेन्स, सॉल्ट काढतायत, सॉल्ट। जायचंय का मित्रांनो मिठाच्या ढिगाऱ्यावर?
भाई साहेब माझा हेल्मेट लिटरली ना असा ह्या साईडला हलतोय पूर्ण, एवढा विंड ब्लास्ट आहे इथे. पूर्ण आपल्या गावाला आल्यासारखा फील आहे, फक्त बोर्ड सगळं गुजराती मध्ये. इव्हन दो इट्स फ्रायडे पण आम्हाला निघाल्यापासून एकदा सुद्धा बायकर्स तर दिसले नाहीत. एका ठिकाणी ना मी इकडे बघितलं, त्यांनी ना पाण्याचे हे ठेवलेत माठ पाणी पिण्यासाठी. मे बी इट्स बिकॉज ऑफ द हीट, आणि मस्त ग्लासेस वगैरे ठेवलेत. तर तुम्हाला हवं तर तुम्ही येऊन प्या. म्हणजे आम्ही जाऊन नाही बघितलंय मी हे, पण मी अजून करतोय की त्यासाठीच ते ठेवलं असेल. असं वाटतं लाफा पडलं डायरेक्ट हवेचा. देख ना बस, देख ना फुल 1970 बस की ट्रक है. आउट रियली भाई साहब, ये तो क्रेजी लोग है यार. यहाँ पे या ओपन फील्ड्स मुळे ना खूप जास्त विंड ब्लास्ट आहे, खूप जास्त. पूर्ण बाईक वॉबल होते. स्पीड ब्रेकर है शायद कट में से डाल दे. कसं काय मित्रांनो, गुजरातचे रोड एन्जॉय करताय की नाही? आपली राईड कशी वाटली तुम्हाला आतापर्यंत? आय होप तुम्ही एन्जॉय केलं असेल. हे बघा इकडे पण एक काय मस्त मंदिर आहे यार. गुजरातची एक खासियत वाटली, म्हणजे सिन्स गुजरात एंटर केलंय आपण, महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केल्यानंतर इकडचं मंदिर खूप भारी आहे. हायवे एवढा चांगला आहे की ते आपण 100 पण मेंटेन करू शकतो. 100, 105, 110 कंटिन्युअसली. 6 लेन तर हायवे दिसतोय बऱ्यापैकी मोठा आहे, ट्रॅफिक पण नाही आहे. आत्ताच फ्यूल अप केलं आपण परत एकदा. आपण 240 किलोमीटर्स पाठी आहोत फ्रॉम सोमनाथ. आणि 240 किलोमीटर्ससाठी अरायवल दाखवत आहे 6:30, 6:40 और 6:50 अँड इट्स 3 o'clock, एक्झॅक्टली 3 o'clock राईट नाव. एकच फक्त थोडासा त्रास आहे की विंड ब्लास्ट खूप जास्त आहे, त्यामुळे गाडी खूप जास्त पळवू नाही शकत आहे. बाकी तर रेस्ट ऑल गुड. आणि ज्या पेट्रोल पंपवरती आम्ही ॲक्च्युली पेट्रोल भरायला थांबलो ना, दॅट पर्सन वॉज ऑल्सो व्हेरी नाईस. He was asking us कि तुमको रुकना है क्या, इधर आराम करना है क्या, पाणी वाणी सही है क्या. म्हणजे तरी सगळंच विचारलं आम्हाला. असं वाटत तर नाही की काय खाऊया वगैरे सध्या तरी. फक्त जर ऊन जे डोळ्यावर येत आहे सध्या, त्याच्यामुळे जर ब्रेक घ्यावा लागला आपल्याला तर दॅट इज द ओनली केस. रोड्स कंडिशनचा टॉप नॉच, आय मस्ट से रोड कंडिशनचा टॉप नॉच. फक्त एवढं आहे की विंड ब्लास्ट खूप आहे. कारमध्ये असतं तर खूप फरक पडला असता, कारण की इझिली 120, 130 करायचा रोड आहे. प्रॉब्लेम एकच आहे की बाईक आहे ना पूर्ण इकडून तिकडे खेचली जाते लिटरली. हेल्मेट पासून स्वतःला, बाईकला सगळ्या हवेने खेचलं जातं एका लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये. त्यामुळे आम्ही खूप हाय स्पीड मेंटेन नाही करत आहे. 80, 90, 90 चाललो आहे. वेलकम टू द गोल्डन आवर बॉयज अँड गर्ल्स. इट्स 6:45 ऑलमोस्ट, आणि आपण हार्डली 24 किलोमीटर्स अवे आहोत फ्रॉम अवर लोकेशन विच इज सोमनाथ. जसं की तुम्ही समोर बघताय 23 किलोमीटर सोमनाथ अँड द्वारका इज 258. सो फॉर सम रिझन, ड्यू टू सम इश्यूज, आय थिंक द्वारकाचा प्लॅन ड्रॉप होऊ शकतो, बट सोमनाथ इज ऑन. सो वी आर हेडिंग टुवर्ड सोमनाथ नाव. ऑलमोस्ट 582 किलोमीटर्स झालेत, अँड वी आर स्टील गोईंग अँड गोईंग अँड गोईंग. पूर्ण ग्रीनरी आहे, पूर्ण मस्त ग्रीनरी आहे इकडे. पूर्ण कंट्री साईड रोड्स आहेत, मस्त 4 लेन हायवे आहे. आरामात 90, 99, 100 क्रूज करतोय. मध्ये आम्ही एक 45 मिनिट्स 1 आवरचा ब्रेक घेतला होता. मस्तपैकी एक रेडबुल टाकला आणि फुल्ली एनर्जेटिक. हर बॉय सायनाथ इज कन्सिस्टंट विथ अस. सायनाथ इज रायडिंग. सो लास्ट 100 किलोमीटर्स आम्ही ऑलमोस्ट 80 मिनिट्समध्ये कंप्लीट केले. 1 hour 20 minutes और 1 hour 10 minutes समथिंग. हायवे एवढा सेक्सी आहे, फक्त एकच सीन आहे, इकडे विंड ब्लास्ट खूप जास्त आहे. आणि त्या विंड ब्लास्टमुळे ना गाडी पूर्ण वॉबल होऊन जाते, लिटरली हेल्मेट वाकडा तिकडा होऊन जातोय. तर ती एक गोष्ट आहे, पण ठीक आहे, एवढा चांगला आहे आणि ट्रॅफिक फ्री आहे,
तर सगळ्याच गोष्टी ऑन पॉईंट नसणार. फेरीने जवळजवळ 2:15 2:15 वाजता फेरीमधून निघालो आम्ही आणि तिकडनं 270 किलोमीटर्स होते. ऑलमोस्ट 4.5 hours आम्ही कंप्लीट केलं. त्यामध्ये 1 तासाचा ब्रेक होता. सो वी कम्प्लिटेड अराउंड 240 किलोमीटर्स इन 4.5 hours इन्क्लुडिंग 1 hour ब्रेक. तसं तुम्ही बघताय 102 103 वरती चाललोय. थोडंसं विंडशील्ड आपली विंडशील्ड थोडीशी खराब झाली. व्यू ब्लॉग होऊ शकतो आहे. बट काय ना, सकाळी सकाळी पाऊस पण पडला. त्याच्यानंतर गाडी क्लीन करायला वेळ मिळाला नाही. कंटिन्यू ऑन द बाईक असं काय भारी वाटतं. एवढं भारी वाटतं ना, लिटरली कर्नाटक वगैरे फील होतं. जे हम्पीला आम्ही रस्ते बघितले असेच रस्ते मुर्डेश्वरमध्ये एवढे भारी आहेत. 4 लेन मस्त सिमेंट रोड, कंटिन्यू स्ट्रेट इझी क्रूज आहेत 99 98. हा जवळजवळ ना 6वा टोल आहे. जेव्हापासून आम्ही फेरीमधून उतरलोय ना तेव्हापासून 270 किलोमीटर्स मधला 6वा टोल आहे. काय माहिती किती टोल आहेत इकडे ना. हा आयटम खूप भारी आहे. बाईकच्या वाटी ना ट्रॉली सारखं काहीतरी आहे, त्याच्यामध्ये लोक बसतात आणि अशी बाईक आहे खूप ह्यूज, खूप हाईट वरती. तिथे बसून एक जण बाईक चालवतात आणि पाठी सगळे लोक पॅसेंजर असतात. फुल डूक 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 करून चालते बाईक. फायनली आपण हा हायवे एक्झिट करतोय मित्रांनो आणि आपण राईड घेतोय फॉर सोमनाथ. वॉच अँड गो. हे बघा, ही ती बाईक आहे. ही एवढी क्रेझी आहे. बुलेटच वाटते मला तर. 4 किलोमीटर आहे, 8 मिनिटं सांगतायत मित्रांनो. फायनली आपण सोमनाथ सिटीमध्ये एंटर केलेलं आहे आणि या सोमनाथ सिटीमध्ये मित्रांनो या हिरण नदीचं दर्शन बघा. या नदीचं नाव हिरण नदी आहे. हे बघा, ही ती गाडी आहे. काहीतरी क्रेझी गाडी आहे. आवाज पण क्रेझी, लुक्स पण क्रेझी आणि चालवणारा पण. सोमनाथ ओनली 1 किलोमीटर गाईज. फायनली द मुवमेंट इज हिअर. ज्यासाठी आपण एवढी राईड केली, ज्यासाठी हे सगळं केलं, फायनली वी आर इन सोमनाथ. लिटरली गुजबम्स फील होतात मला आता. जय सोमनाथ, जय सोमनाथ, हर हर महादेव. आपण हॉटेल जे बघितलंय थोड्या वेळ आधीच बघितलं पाहिजे. ते ऑलमोस्ट एकदम म्हणजे मंदिराच्या जवळ आहे. एकदमच क्लोज बाय नाही आहे, बट 500-800 मीटर्स असेल. समोर बीच आहे. आय डोंट नो वेदर वी आर अलाउड. हॉटेलवाला जर बोलला की बाईक्स अलाउड आहेत. वाह, काय व्ह्यू आहे समोर. वाह. अरे इधर से ही राइट दिखा रहा था. बट रोड नहीं है ना रे यहाँ से. हे बघा मित्रांनो, सोमनाथचं दर्शन करा. सोमनाथ ज्योतिर्लिंग. यहाँ से राइट दिख रहा है, बट कहाँ दिख रहा है? मुंबई ब्रो. जी, ऋषि नेशन. इंस्टा पे भी यही है. दोनों भी दे देना. दोनों मुंबई से भाई. मेरा भी ड्रीम है, मेरा भी आईडी है. अभी पार्किंग यहाँ पे. अभी हम लोग ने रूम लिया है. पार्किंग यहाँ पे. ये रहा. गाड़ी की पार्किंग यहाँ पे. रूम
यस ब्रो, आओगे तुम भी ब्लॉग में, आओगे देखना। एक मित्र आपल्याला भेटला, तो बोलला की इट्स हिज ड्रीम टू बी अ मोटो ब्लॉगर. आणि ऐकून खूप भारी वाटलं की आपण कोणाचं तरी स्वप्न जगतोय, जे आपलं पण होतं एका वेळी. इकडे तर सगळे हॉटेल्सच दिसत. क्या नाम है अपने हॉटेल का? ठीक है साईनाथ. बाईक पार्क कहाँ पे करे बट? काय मस्त स्ट्रक्चर बनवलाय यार. भाई काय आयकॉनिक स्प्लेंडर आहे तू, फक्त गाडीला ब्रेकच नाहीये. चला जाऊया आपण आता आतमध्ये आणि पहिलं रूम मध्ये चेक इन करू. चल. तर मित्रांनो, आताच आपण रूमवरती येऊन फ्रेश वगैरे झालोय आणि आपण चाललोय दर्शन करण्यासाठी मंदिरामध्ये, सोमनाथ महादेव. तर मित्रांनो, आपलं सोमनाथ महादेव ज्योतिर्लिंगचं दर्शन झालेलं आहे आणि त्यासोबतच त्यानंतर एक लेझर शो असतो, तो पण आपण अटेंड केला आहे. सो आपला आजचा दिवस तर डन झाला आहे. तर आपण आता हा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये, जेव्हा आपण रिटर्न सोमनाथवरून मुंबईला जाणार. Come, come.